नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत तोंडाला पाणी सुटणारी चटपटीत अशी कैरीची चटणी। इथे मी एक मोठी कैरी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची आहे। ती आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहेत। कापलेले कैरीचे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत। त्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि हे आपल्याला मिक्सरला ओबडधोबड जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही मिक्सरमधून मी कैरी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे। जास्त बारीकही वाटायची नाहीये। त्यामध्ये पाणी न घालताच आपल्याला ही मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। ती आता मी एका स्टीलच्या बाउलमध्ये काढून घेतली आहे। त्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा मिरची पावडर, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ। कैरीच्या चटणीला फोडणी देण्यासाठी इथे मी छोट्या कढईमध्ये 2 चमचे तेल आधीच गॅसवरती गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आपल्याला घालायचं आहे। जिरे तडतडल्यानंतर या वाटलेल्या कैरीमध्ये ही फोडणी आपल्याला टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला आंबट गोड अशी चव आवडत असेल तर यामध्ये तुम्ही साखर देखील घालू शकता चवीनुसार। तयार आहे आपली कैरीची चटपटीत अशी तोंडाला पाणी सुटणारी कैरीची चटणी। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।